अन्नाचं बघू. हा पण त्याचा अवघड होईल तरी पण बदलायचे 7 करायचे 12 ही सगळी गुंडगिरी माणसं आणि ही बोलत बोलत असं सांगतात दहशतीचं वातावरण आणि सांगतात तानाजीराव सावंत आमच्या पाठीमागं खंबीर उभा आहेत, श्रीकांत शिंदे आमच्या मागं खंबीर उभा आहेत आणि मुख्यमंत्री साहेब शिंदे सुद्धा आमचे. तर आमचं ह्या गावात कुणी आमचं उपटू शकत नाही. आम्ही म्हणताल तीच कुणी राजकारण करायचं नाही, गप बसायचं. म्हणजे लोकशाहीला तडा देणारी माणसं आहेत. ह्यांचं गावागाव चौकशी केली तर ह्यांचा एकच फक्त अन्याय, पवनचक्कीचे पैसे आणि ह्याच्यावर चाललेला हा जो माज आहे ती गोरगरीब जनतेला इथं राहणं सुद्धा कठीण व्हायला आलंय. आता कालच्या ह्या प्रकाराहून जनतेला सगळं माहीत आहे. ह्या आमच्या गाड्या विनाकारण फोडल्यात इथल्या, फक्त ही खामकर कॉम्प्लेक्स, दुसरं काही कारण नाही. आणि ही अतिरेक असं नेहमीच करते. ह्याच्या मागे ह्यांच्यावर 20-20 केसेस आहेत तरी शासन यांना अटक करीत नाही आणि त्या जोरावर ही म्हणतात सगळी आमच्या मागे आहे, आमचं काहीच होऊ शकत नाही. ह्या घमंडीत ही वागते. त्याच्यामुळे जनतेला इतका त्रास आहे की पोलिसांना रात्री घेतली नाही हो. समोर झालंय घेतली नाही. भांडणाला कारण जिल्हा परिषद का विरोधात उभा राहिला. कुणाचा वाढदिवस असला त्यांनी काही करायचं पण आमच्यात जेवायला आलेल्या माणसाला सुद्धा धाव. ही अत्याचार म्हणजे हम करे सो कायदा असं असेल तरच ह्या गावात राहा. 2-3 महिन्याखाली जे आपल्या जिल्हा परिषदेचं इलेक्शन झालं की प्रस्थापित लोक जी पराभूत झाले ती त्यांना त्यांचा पराभवच पचवतही नाही. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना वारंवार सांगतोय
की या देशात रती महारथीचा पराभव झालाय, तुम्ही पराभव स्वीकारायचं मान्य करा. विनाकारण गोरगरीब कार्यकर्त्याला आमच्या जवळच्या लोकांना टार्गेट करून अडवून हाणमार करतात, दाब टाकतात आणि कसलाही काही आरोप करतात. आमचे नेते सावंतसाहेब असतील यांचा आम्हाला कुठल्याही असल्या गोष्टीला अगर कशाला आम्हाला साहेब सुपटणू साहेब उलट म्हणतात लोकांची कामं करा, चांगलं करा, 80% समाजकारण 20% राजकारण. परंतु ही राहुल मोठ्याच्या हाताला धरून राहुल मोठ्याचा पराभव खऱ्या अर्थानं सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे, आमच्या सर्कलमुळे झालेला आहे. आमच्या तेरखेडा सर्कलमधून आम्ही 1768 मताची सावंतसाहेबांना लीड दिली. त्या दिवसापासून राहुल मोठे आमच्या हातून मागे लागलेला आहे. ह्या बांडगुळांना हाताला धरून आम्हाला या वारंवार त्रास देतो. मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड झाली, तुम्ही जाऊन लाईट बंद करून ती तोडफोड केल्याचा आरोप आहे. आम्ही तोडफोड कसली केली, त्यांनी स्वतः त्यांच्या गाड्या फोडल्यात, आमच्या गाड्या फोडल्यात. पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे. काय 2 तारखेला रात्री 11 वाजता 2 गटामध्ये किरकोळ वादातून दोन गट एक समोरासमोर येऊन एकमेकांना दगडानं काठ्यानं मारामारी होऊन त्याचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होऊन घटना घडली होती. त्याच्यामध्ये आपण काल दिनांक 3/8/2026 रोजी गुन्हा दाखल करून 45 आरोपी वर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील आपण काय कारवाई करत आहोत.